सुखदेव भगवान की जय, सद्गुरुदेव भगवान की जय। राजा परीक्षित गंगेच्या काठेवर बसले महाराज। परीक्षित महाराज गंगेच्या काठेवर बसले आणि काठेवर बसून मनातल्या मनात पश्चाताप करत होते महाराज की कोणती साधना करू, काय करू की जेणेकरून माझा 7व्या दिवशी उद्धार होईल। कारण 7च वार आहेत, आहे की नाही? कारण तुमच्या आमच्यासाठी 8वा दिवस नाही, स्पेशल की 8वा दिवस, 7 वार आहेत। 7 वारापैकी तुमचं आमचं जाणं निश्चित रूपा नाही। परंतु राजा परीक्षितनं आज हजारो ऋषी मुनी उठून पाहितलं, प्रणाम करत होते शिवदेवजी महाराजांना, प्रणाम करत होते। राजा परीक्षितनं बघितलं म्हणले एवढे मोठमोठे वयस्कर ऋषी मुनी जर प्रणाम करत असेल तर हे दिसायला जरी बालक छोटा असेल तरी म्हणले हे भव्य दिव्य कोणीतरी महान आहे म्हणले। सर्व राजा परीक्षित जवळ उठून महाराज साष्टांग प्रणाम केला शिवदेवजी महाराजांच्या चरणावर। महाराज शिवदेवजी महाराजांना बस म्हणले, येताच प्रश्नाची झडी लावली। म्हणले महाराज मी मानस्य किम कर्तव्य, मरणाऱ्या माणसाला काय केलं पाहिजे म्हणले। आता राजा परीक्षितला म्हणले बसायला आसन टाकलं नाही, काही नाही, येताच प्रश्नाची झडी लावलीस म्हणले। एखादा पाहुणा जर घरी आला, अतिथी जर घरी आला तर पाहितलं घरामध्ये बी येऊ दिलं नाही, हात पाय जर धुवू दिलं नाही, बघा पाहुणचार केलं नाही, डायरेक्ट जर म्हणले कसं काय येणं केलं, कसं वाटेल महाराज? आलं तर पाहुणचार करावं लागतंय महाराज, पाय धुण्यासाठी पाणी द्यावं लागतं, पिण्यासाठी पाणी द्यावं लागतं, चहा घेतल्यानंतर मग कसं काय येणं केलं, हे की नाही? शिवदेवजी महाराज म्हणले येतात प्रश्नाची झडी लावलीच म्हणले, मी माणस किम कर्तव्य म्हणले। महाराज तुमच्यासारखे संत महात्मे एका जागेवर कुठं थांबतात म्हणले? बहता पाणी रमता जोगी। खरे महात्मे एका जागेवर थांबत बी नाहीत महाराज। त्याच्यासाठी म्हणले आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग जायचं। गाईचं दूध दोहन करेपर्यंत सुद्धा थांबत नाही, 2 मिनिटं सुद्धा थांबत नाही। आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मग जा म्हणले। शिवदेवजी महाराज हसले, म्हणले बरं ठीक आहे म्हणले। परीक्षित आसन टाकल्यानंतर बसले। परीक्षित राजांना विचारलं, म्हणले माझ्याकडे 7 दिवस आहेत म्हणले 7 दिवस भरपूर आहेत म्हणले। आता बघा डॉक्टर लोकांची विशेषता असते, है की नाही? काही एखाद्या वेळेस पेशंट जर सिरियस आला तर काही डॉक्टर लोक काही नाही घाबरला, काही घाबरू नका म्हणले, नॉर्मल आहे, बिलकुल नॉर्मल आहे। महाराज अर्धा पेशंट बोलण्याहूनच जाग्यावर येते की नाही? पण काही डॉक्टर लोक लय खतरनाक महाराज, भयाचं भूत बनवतात। आतापर्यंत काय केलं, आता 10-10 हजाराचे इंजेक्शन द्यावं लागतात तर पेशंट जागे येईल म्हणले। तसं महाराज हजारो ऋषी मुनी, हजारो डॉक्टर होते, एकाही डॉक्टरने हिंमत केली नाही महाराज काय उत्तर द्यावं म्हणले राजा परीक्षितला। शिवदेवजी महाराज म्हणले 7 दिवस भरपूर आहेत म्हणले, 1 मुहूर्त काफी आहे म्हणले, 1 मुहूर्त। तो राजा खटवांगाचं नाव ऐकलंच म्हणले? राजा खटवांगाने 1 तासामध्ये मुक्ती बघितली म्हणले। राजा खटवांगाने, है की नाही? 1 तास उरला खटवांगा राजासे, 1 तासामध्ये बघितले म्हणले तू 7 दिवसामध्ये बघणार नाही? पेशंट आपला जागेवर आला महाराज, पेशंट जागेवर आले। शिवदेवजी महाराज म्हणले परीक्षित परंतु तुला 4 गोष्टीचा अभ्यास करावा लागेल। कोणत्या 4 गोष्टी? आता भागवतामध्ये सांगितल्या 4 गोष्टी महाराज की जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रियः स्थूले भगवतो रूपे मनः संधारये धियाः। या 4 गोष्टीचा अभ्यास करावा लागेल म्हणले। कोणते? पहिलं आसन आहे जिंकणं, आसन जिंक म्हणले। भागवतामध्ये बसणं एवढं सोपं नाही महाराज, सोपं आहे का? 10 मिनिटं ह्या मांडीहून ह्या गुडघ्याहून ह्या गुडघ्यावर तर त्या गुडघ्याहून त्या गुडघ्यावर, भागवतात बसणं एवढं सोपं नाही। कधी कमरेतून चमक निघल तर कधी गुडघ्यातून ठणक निघल याची गॅरंटीच नाही महाराज। त्याच्यासाठी अगोदर आसन जिंक म्हणले। आता आसन आपण हे जे मांडी घालून बसलो हे पद्मासन आहे, वज्रासन आहे, अनेक आसनाचे प्रकार आहेत। योग गुरु रामदेव बाबा बरेच आसनाचे प्रकार सांगतात। तुला जे सुखद वाटतंय, जे आनंददायी वाटतंय ते अगोदर आसन जिंक म्हणले। आसन जर जिंकलं तर सगळं जिंकलं जाते म्हणले, विचार केलं तर। आसन जर नाही जिंकलं तर म्हणले काही जिंकलं जात नाही म्हणले परीक्षेत।
आसन जिंकण्यासाठी सांगितलं. दुसरा अभ्यास सांगितला जितासनो जित श्वासो, श्वासावर नियंत्रण ठेव म्हणले. कारण श्वासाचा आणि मनाचा लय निकटतम संबंध आहे, लय जवळचा संबंध आहे महाराज. कारण आपण जे आता तुमची जे श्वासाची गती जे चालू आहे, तुमची श्वासाची गती स्थिर गतीनं चालू आहे, म्हणून तुमचं भागवत कथेवर लक्ष आहे, म्हणून तुमचं मन काय झालं, एकाग्र झालंय. नाहीतर विचार जर केला तर मन बी बड खतरनाक आहे महाराज, है की नाही. एका जागेवर तो भक्त संत कबीरदास गोस्वामी तुलसीदास जी कहते, ये मन बड़ा चंचल है कैसे तेरा भजन करू. बाहेर बसलो भागवत कथेमध्ये, पण मणिरामजी महाराज गेले घराकडे फिरायला. मी म्हणलं होतं, म्हणले सुनबाईला दरवाजाला कुलूप लावून ये म्हणले. भागवत ऐकायला आता कुलूप लावून आली का नुसती कडीच वळून आली. बसले भागवत कथेमध्ये, ज्ञान मंडपामध्ये, पण मन कुठे गेले फिरायला, घराकडे. मन एका मिनिटामध्ये शेताकडे फिरून येते, मन गंगेचे स्नान करून येते. मना एवढा शोध आतापर्यंत कोणीच लावू शकलं नाही. आता इथं बसलं, पण हेच मन एका मिनिटामध्ये जाऊन पंढरपूरला दर्शन घेऊन येते की नाही. हेच मन बडा खतरनाक आहे महाराज. त्याच्यासाठी ये मन बडा चंचल है कैसे तेरा भजन करू. त्याच्यासाठी मनावर आपल्या नियंत्रण ठेवलं पाहिजे. श्वासावरच नियंत्रण जर असेल तर मन एकाग्र होतंय, आणि मन एकाग्र झालं तर भागवत कथेवर लक्ष लागत आहे महाराज. त्याच्यासाठी जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय, संग सुद्धा चांगला घडला पाहिजे. चांगल्याची संगत असेल तर, आहे की नाही, जैसी संगत वैसी रंगत. त्याच्यासाठी संग बी कर म्हणले. कोणाचा संग कर, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी.